नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्लाऊजला फिटिंग करण्याची योग्य पद्धत। आता ब्लाऊजला फिटिंग करताना ब्लाऊजचं पुढचा पार्ट आणि मागचा पार्ट एकसारखं असणं गरजेचं असतं। त्यासाठी स्लीव्ज पण योग्य पद्धतीने जोडणंही तितकंच गरजेचं असतं। तर आता पहा, मी ते स्लीव्ज जोडून घेतलेले आहे आणि आपण मागचा पार्ट आणि पुढचा पार्ट एकदा चेक करून घ्यायचा आहे एकसारखा आहे की नाही ते। तर पहा, आता ही स्लीव जोडल्यानंतर जो आर्महोल आहे आणि जो खालचं कमरेचा पार्ट आहे ते समोरासमोर आले पाहिजेत। तर पहा, या बाजूने तर ओके आहे, दुसऱ्या बाजूनेही चेक करून घ्यायचं आहे। आता जर जास्तच झालं असेल तर तुम्ही योक पट्टीमध्ये क्रॉस पट्टीमध्ये ते दाबून घ्यायचं आहे। ते कसं ते सांगते। तर हा पार्टही ओके आहे। तर इथे जर जास्त झालं असेल तर या पद्धतीने कापड थोडं फोल्ड करायचं आणि यावरती शिलाई मारून घ्यायची। आता दुसरं कारण म्हणजे क्रॉस पट्टी कमी पडत नाही, कारण मी माझी कटिंगची पद्धत ज्या पद्धतीने मी करते त्या पद्धतीने तुम्ही करा। हवं तर मी कटोरी ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये देते, म्हणजे तुम्ही तो पाहून घ्या। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते। तर पहा, आता मागचा पार्ट आणि पुढचा पार्ट एक सारखा झाला की दुसरा पार्ट येतो तो स्लीव्जचा। तर स्लीव्जला आपण जी शिलाई मार्जिन सोडलेली असते तीही एकसारखी असणं गरजेचं आहे, म्हणजेच मागे पुढे नको असेल तर थोडंसं कट करून घ्यायचं। आता स्लीव्जचा सेंटर पार्ट हा आपण जे शोल्डर जोडलेलं असतं त्या शोल्डरवरतीच घेऊन घ्यायचा आहे आणि मग शिलाई मारायची आहे। अगदी या टोकापासून त्या टोकापर्यंत शिलाई मारायची नाही। त्याने काय होतं की स्लीव्जचा जो मेन सेंटर आहे तो मागे पुढे होऊ शकतो आणि मग ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित बसत नाही। जर तुम्हाला ब्लाऊजची फिटिंग परफेक्ट हवी असेल तर स्लीव्जचा नेहमी सेंटर पॉईंट काढायचा आणि सेंटर पॉईंट हा जिथे आपण शोल्डरला जॉईंट दिलेलं असतं तिथे ठेवून मग अगोदर एक भाग जोडून घ्या। तुम्ही पुढच्या पार्टचा किंवा मागच्या पार्टचा कुठलाही जोडू शकता। आता मी सुरुवातीला इथे पुढच्या पार्टचा जोडून घेते। तर पहा, एक पार्ट जोडून झाल्यानंतर पुन्हा सेंटरपासून सुरुवात करून दुसरा पार्ट जोडून घ्यायचा। त्यानंतर तुम्ही अखंड शिलाई एकसारखी मारू शकता, पण सुरुवातीला याच पद्धतीने स्लीव्ज जोडायचे आहे। यानेही ब्लाऊज फिटिंगमध्ये खूप फरक पडतो। तर पहा, तर आता स्लीव्ज मी एका बाजूची तर जोडून घेतलेली आहे आणि दुसऱ्या बाजूचीही जोडून घेते। आता तुम्ही म्हणताल की हे कटोरी ब्लाऊजचं झालं, तर फोरटक्स ब्लाऊजचं कसं? फोरटक्स ब्लाऊजमध्ये सुद्धा आपण पुढचा पार्टमध्ये मार्जिन वाढवत असतो। तर पुढच्या पार्टला जो एक योकपट्टीचा भाग आहे तिथे मार्जिन वाढवतो, तसंच जी क्रॉस पट्टी आहे तिथंही मार्जिन वाढवायचं, म्हणजे पुढचा पार्ट कमी पडत नाही। बहुतेक वेळा मागचा पार्ट ओके असतो, काही प्रॉब्लेम होत नाही, पण पुढचा पार्ट बऱ्याच जणींचा कमी पडतो। अशा नवीन मैत्रिणींचं तरी भरपूर कंप्लेंट असतात। त्यामुळे नवीन मैत्रिणींना मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये फोरटक्स ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ शिवाय कटोरी ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओसुद्धा त्याची लिंक देते, म्हणजे तुम्ही ते दोन्ही व्हिडिओ पाहून घ्या आणि मार्जिन कुठे वाढवायचं, एकतर क्रॉस पट्टीला आणि एकतर जो योकपट्टी असते फोरटक्सची त्यामध्ये, कारण तिथे आपण सेंटरला टक्स मारलेलाच असतो। तर आता हे पहा, स्लीव्जचं बरोबर जे काही आर्महोल आहे ते एकसारखं आलेलं आहे, म्हणजे खालीवर नाही। मागच्या पार्टच्या आणि पुढच्या पार्टचा आर्महोल एकसारखा आलं की समजून घ्यायचा हा ब्लाऊज फिटिंगला अगदी परफेक्ट पेटीसारखा बसतो। आणि पहा, खालच्या बाजूने सुद्धा कमरेच्या भागाला सुद्धा एकसारखं मार्जिन आलेलं आहे। आता तुम्ही म्हणता ही सुईची बाजूने शिलाई का मारलेली आहे? तर ज्यांच्याकडे वरलॉकचं मशीन नाही त्यांनी हे जुगाड करायचं आहे। अगोदर ब्लाऊज या पद्धतीने सुईच्या बाजूने ठेवायचा आहे आणि मग शिलाई मारून घ्यायची। मग एक्स्ट्राचं जे काही कापड निघेल ते कट करून घ्यायचं आणि मग ब्लाऊज उलटून घ्यायचा आहे आतल्या बाजूने आणि मग कडेवर दाबटीप द्यायची। याने वरलॉक करण्याची गरज पडत नाही आणि शिलाईनंतर जे ब्लाऊजचे धागे निघतात ते सुद्धा निघत नाही। आता तुम्हाला इथे दिसतच असेल की ही सरळ शिलाई आलेली आहे, म्हणजे ब्लाऊज किती छान बसेल। तर अशा पद्धतीने बऱ्याच जणींची कंप्लेंट असते की सरळ लाईनमध्ये शिलाई येत नाही। तुम्ही या छोट्या मोठ्या टिप्स फॉलो केल्या की एका लाईनमध्ये शिलाई येणार। आता पहा, इथे तुम्हाला दिसतच असेल की ब्लाऊजचा जो फ्रंटचा आर्महोल आणि बॅकचा आर्महोल आहे एक समान रेषेमध्ये आलेले आहेत। आता मी ब्लाऊज उलटून घेतलाय आणि आतल्या बाजूने एकदम कडेवरती दाबटीप देऊन घेतले। याने वरलॉकचंही टेन्शन कमी होतं, म्हणजे वरलॉकची मशीन नसेल तरी काही फरक पडत नाही। हे नवीन मैत्रिणींसाठी आहे।
बऱ्याच जणी ज्या प्रोफेशनल टेलर असतात त्यांच्याकडे वरलॉकचं वगैरे मशीन असतात, पण ज्या मैत्रिणी आपल्या घरातून काम करतात त्यांच्याकडे मात्र वरलॉकचं मशीन नसतं. तसंच माझ्याकडे सुद्धा नाही, मीही याच पद्धतीने फिटिंग करते. तर आता फिटिंग करताना सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट की दंडघेर किती घ्यायचा. तुम्ही जर अंगावर माप घेतलं असेल तर दंडघेर जो टोटल गोलाईमध्ये आलेला आहे त्याचा अर्धा भाग घ्यायचा आहे आणि चेस्टमध्ये आपण फिटिंगचा दुसरा भाग चौथा भाग घेत असतो. तर मी ते ब्लाऊज आहे त्यामुळे ब्लाऊजचं दंडघेर घेतलेला आहे आणि जे आर्महोल आहे त्याचंही मेजरमेंटचं मार्किंग केलेलं आहे. त्यानंतर कमरेचंही मेजरमेंट घ्यायचं आहे, पण अंदाजे अगोदर आपण जी 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडलेली असते त्या मार्जिनवरती शिलाई मारून घ्यायची. नंतर तुम्ही कमी जास्त करू शकता. आता परत ब्लाऊज घेण्याची गरज नाही. आपण फिटिंग केलेल्या स्लीव्जला दुसऱ्या बाजूच्या स्लीव्जला लावून बघायचं, चॉकने मार्क करायचं आणि सरळ शिलाई खाली मारून घ्यायची आहे. या पद्धतीने अगदी 2 मिनिटांमध्ये तुम्ही बिनचोक ब्लाऊजची फिटिंग करू शकता आणि तुमचं फिटिंग हे सरळ येणाऱ्याची खरंच 100% गॅरंटी आहे. तर पहा, आता मी दोन्ही बाजूने फिटिंगची एक एक टीप मारली आहे. त्यानंतर आता मी ब्लाऊज चेक करते की आपली फिटिंग बरोबर आली की नाही, की कमी जास्त झालं आहे. सगळ्या शिलाई मारण्याच्या अगोदर हे एकदा चेक करून घ्यायचं. आता चेक कुठे करणार, तर कमरेच्या बाजूला या पद्धतीने ब्लाऊज लावून पाहायचं आहे. तर पहा, अगदी बरोबर एकसारखं ब्लाऊजचं फिटिंग आलेलं आहे. आता चेस्ट साईजला आपण चौथा भाग घेतलेला होता त्यामुळे तिथे बघण्याची गरज नाही आणि जर घातल्यानंतर थोडासा कमी जास्त होत असेल तर आपण शिलाई मारून देऊ शकतो, पण गरज येत नाही. तर आता हे सगळं झाल्यानंतर आपण ब्लाऊजला एक्स्ट्राच्या 3 ते 4 शिलाई मारायच्या. त्याने जर कस्टमरला ब्लाऊज टाईट झाला तर ते उसून घेता येतो किंवा जर सैल झाला तर अजून एखादी शिलाई मारून द्यायची असते. तर शक्यतो 1/4 इंचाच्या मार्जिनवरती या 4 शिलाई आपण मारून घ्यायच्या आहेत. तर दोन्ही बाजूने 4 ते 5 एक्स्ट्राची शिलाई मारायची आहे. तर चला मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओमध्ये जी मी पद्धत सांगितलेली आहे ती तुम्हाला आवडली की नाही तीही सांगा, कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि हो मैत्रिणींनो, हा चॅनल आपलाच आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि हो, कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमाबद्दल